श्रीकृष्ण म्हणतात, ही चूक कधीही करू नका. माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच उजळून निघतं जेव्हा तो आपल्या लोकांकडून ठोकर खातो. हिम्मत हरू नका, अजून खूप पुढे जायचं आहे. ज्यांनी म्हटलं होतं तू हे करू शकत नाही, त्यांना दाखवून द्यायचं आहे. लोक चेहरा स्वच्छ ठेवतात, ज्याच्यावर सगळ्यांची नजर असते, पण मन आणि कर्म स्वच्छ ठेवत नाहीत, ज्याच्यावर देवाची नजर असते. आपले लोक तर ते असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर हालचाल तर येणारे जाणारे सुद्धा विचारतात. भावनांना समजून घेणारा एक अडाणी माणूस जगाचा सगळ्यात शिकलेला माणूस असतो. माणसाचं नाही तर त्याच्या चांगल्या स्वभावाचे महत्त्व असते. कोणी एका क्षणात मन जिंकतं, तर कोणी कितीही दिवस बरोबर राहिला तरीही जिंकू शकत नाही. मेहनतीचे फळ आणि अडचणींचे उत्तर उशिरा का होईना पण मिळते नक्कीच. काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेही घर नसते, पण खरं तर हे आहे की स्त्री शिवाय कोणतेही घर नसते. अशा माणसापासून नेहमी दूर राहा, ज्या माणसाला स्वतःची चूक दिसत नाही. मानलं की कोणावरही जास्त वेळ नाराज राहू नये, पण जेव्हा समोरच्याला तुमची गरजच नाही तेव्हा जबरदस्ती नातं निभावणं काय उपयोगाचं. जर तुम्ही वेळेला विचारलं, आजच्या जमान्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे, तर वेळ नक्कीच तुम्हाला हसून सांगेल माणसाचा चांगलेपणा. तुम्ही कितीही पैसा कमवा, पण इज्जत कमवू शकत नसले तर तुम्ही नेहमी गरीबच बनवले जाल. बुद्धिमान तो नसतो ज्याला फक्त बोलता येतं. खरा बुद्धिमान तर तो आहे ज्याला हे माहीत असतं की कुठे गप्प राहायचं. अडचणी कापसाने भरलेल्या बॅगेसारख्या असतात. पाहत राहिले तर त्या खूप जड वाटतील आणि उचलण्याचा प्रयत्न केला तर त्या हलक्या वाटतील. ज्याचीही साथ देताल सगळ्यांसमोर द्या. विरोधी म्हणवले जातात पण गद्दार नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं करण्याचा विचार करता तेव्हा त्याच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. निसर्गाचा हा नियम आहे. बोलू द्या जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी छोटे लोकच करतात. आयुष्यातील तेच नातं खरं आहे जे तुमच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला सन्मान देतं. तुटलेल्या गोष्टी नेहमीच त्रास देतात. मग ती झोप असो, मन असो, भरवसा असो किंवा कोणाकडूनही जास्त अपेक्षा असो. समजून घेतल्याशिवाय कोणालाही पसंत करू नका आणि समजून घेतल्याशिवाय कोणालाही गमावू नका. कारण काळजी मनामध्ये असते, शब्दांमध्ये नाही. आणि राग शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही. घर बदलू द्या किंवा वेळ बदलू द्या, काहीही दुःख नाही. पण सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा कोणी आपला बदलतो. माझ्या चुका मला सांगा, दुसऱ्यांना नाही. कारण सुधारायचं मला आहे, दुसऱ्यांना नाही. असं म्हणतात की मेहनतीशिवाय आपण काही मिळवू शकत नाही. पण दुःख मिळवण्यासाठी अशी कोणती मेहनत केलेली असते आपण.
कधी याचं मन राखलं तर कधी त्याचं मन राखलं. या गोंधळामध्ये विसरलो स्वतःचं मन कुठे ठेवलं. कोणताही माणूस असंच स्वतःला बदलत नाही. आयुष्यामध्ये काही घटना अशा असतात ज्यामुळे माणूस बदलतो. प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्यानुसार श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपली तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. जे फुकट आहे ते सगळ्यात जास्त मौल्यवान आहे. मग ती हवा, पाणी, झोप, शांती असो किंवा आपले श्वास असो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, पण माणूस फक्त स्वतःच्या अडचणी खूप जास्त आणि मोठ्या समजतो. काही गोष्टी काट्यांपेक्षा सुद्धा खूप जास्त टोचतात. काट्यांमुळे मिळालेली जखम तर काही दिवसांमध्ये भरून निघते, पण मनाला लागलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. जगामध्ये सगळ्यात भाग्यवान तोच आहे ज्याच्याकडे जेवणाबरोबर भूक आहे, अंथरुणाबरोबर झोप आहे आणि पैशाबरोबर धर्म आहे. जे पाहिजे ते करा आयुष्यामध्ये, पण एक विनंती आहे की अपूर्ण प्रेम कधीही करू नका. फक्त धोका देणे म्हणजेच धोका नसतो, तर कोणाबरोबरही आपलेपणाचे नाटक करणे सगळ्यात मोठा धोका असतो. सरडा वातावरण पाहून रंग बदलतो आणि माणूस संधी पाहून. कोणतीही गोष्ट विसरून जाणं वाईट नाही. बेचैन राहतात ते लोक ज्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात राहते. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. 1. दुसऱ्यांच्या दुःखामुळे दुःखी होणारे. 2. दुसऱ्यांच्या सुखामुळे दुःखी होणारे. 3. काहीही कारण नसताना दुःखी होणारे. माणूस मोठा झाला तर त्याचे बालपण विसरतो. लग्न झाले तर आई वडिलांना विसरतो. मुलं झाली की भाऊ बहिणीला विसरतात. श्रीमंत झाला तर गरिबीला विसरतो. आणि जेव्हा म्हातारा होतो तेव्हा विसरलेल्या जुन्या गोष्टी आठवून रडतो. काही गोष्टी सहन करणे सुद्धा शिकले पाहिजे, कारण आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी कमी असते ज्याला दुसरे लोक सहन करतात. दुसऱ्यांबरोबर असं वागू नका जसं दुसऱ्यांनी तुमच्याबरोबर वागलेले तुम्हाला कधीही आवडणार नाही. हे मरणंसुद्धा खूप विचित्र आहे. एक दिवस मरण्यासाठी पूर्ण आयुष्य जगावं लागतं. खिचडी जर भांड्यामध्ये बनवली तर आजारी व्यक्तीला ठीक करते आणि डोक्यामध्ये शिजवली तर चांगल्या माणसाला आजारी पाडते. तुमचा सन्मान त्या शब्दांमध्ये नाही जे तुमच्या समोर बोलले जातात, तर त्या शब्दांमध्ये आहे जे तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्याबद्दल बोलले जातात. गरज पडली की तुटलेली नातीसुद्धा जोडली जातात. नशीब तुमच्या हातात नाही, पण निर्णय तुमच्या हातात आहे. नशीब तुमच्या निर्णयांना बदलू शकत नाही, पण निर्णय तुमचे नशीब बदलू शकते. शब्द फुकट मिळतात. तुम्ही ज्याप्रमाणे त्याचा उपयोग कराल तशीच तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागते. चांगले कर्म करा आणि विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचे चांगले फळ नक्की मिळेल. अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा बनतो आणि ज्ञानी माणूस चुका दुरुस्त करून मोठा बनतो.
हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.